ही जी ट्रीटमेंट आहे मॅडम, तर तुम्ही काय सांगाल की कशामुळे हे जे रुग्ण आहेत हे बरे होतात, की कसे रुग्ण बरे होतात? तर मी आधी सांगितलं ना की मी ग्रॅव्हिटीला यूज करते, की मी ग्रॅव्हिटीला एक्सप्लॉइट करते. म्हणून मी काय करते, ग्रॅव्हिटी कशी एक्सप्लॉइट करते, तरी सिंपल. हे बघा, आता हे ग्लास इकडे आहे, ते इकडे मी ठेवू, ते उभा राहिला ना, त्याला मसल आहे का? नाही आहे, तरी पण तो उभा राहू शकते ना. कारण काय आहे की त्याच्या बेस ऑफ सपोर्ट आहे, त्याच्या सेंटर ऑफ मास आहे, त्याच्या इनर्शियल मास आहे, ते सगळं ग्रॅव्हिटीच्या पॅरलल राहून ते स्वतःला उभा राहू शकते, विदाउट मसल, विदाउट ब्रेन. तो हमारा बच्चा जो है उसको मुझे मान सावरायची आहे, ट्रंक सावरायची आहे, तरी गुरुत्वाकर्षणचा यूज करायलासाठी मी त्यांचे बॉडी सेगमेंटला असा यूज करते की त्यांनी ग्राउंड रिएक्शन फोर्स जनरेट करायला पाहिजे. आणि ग्राउंड रिएक्शन फोर्स म्हणून काय, तरी हे तुम्हाला मी सांगते की आपण आता चालते आपला रस्त्यावर सिमेंटच्या, तरी आपल्याला काय प्रॉब्लेम, आपण धावू शकते. पण एक वेळ ते ऑइलची टँकरनी ऑइल स्पिल केला की आपण कदाचित थंड प्रदेशमध्ये गेले आणि तिकडे स्नो ले होता आणि नंतर ते आईस झाला, त्याच्यावर आपण चालणार, तरी कसाला सांभाळून सांभाळून चालावं लागते की आपण स्लिप नाही होणार. तरी ते ग्राउंड रिएक्शन फोर्स आहे, ते सगळी करामत करते. ओके, म्हणजे जो गुरुत्वाकर्षण जे आहे, जे सगळीकडे, म्हणजे आपण अगदी शाळेत असताना खरं तर गुरुत्वाकर्षणाबद्दल शिकलेलो आहोत की गुरुत्वाकर्षण हे जगात पृथ्वीवर सगळीकडे असतं, समान असतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा उपयोग या पद्धतीमध्ये कशा पद्धतीने मॅडमनी करून घेतलेला आहे आणि त्या सगळ्यामुळे जे रुग्ण आहेत की जे सेरेब्रल पाल्सीचे असतील किंवा इतरही मेंदूच्या आजारांचे असतील, ह्या एका थिअरीवर बेस्ड मॅडमनी संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यातून ते रुग्ण बरे होत आहेत.